बघा आज आमचं सकाळ सकाळ चपात्या करायला चालू आहेत. सकाळ सकाळच्याच करते ती चपात्या मग हां भिजवाय जायचं आहे मळ्यात म्हणून चला. तुला गडबड चालली आहे असं चला सांगावं. पटके ना आमच्या तोपर्यंत आमच्या पुरीने देवाची तयारी केली का लावली नाही ठीक आहे देवाचं काय सगळं लावली? ओके. हां मला मळ्यात जायचं आहे म्हणून मी आपली देवपूजा पुरीला करायला लावली. हां मला मळ्यात जायचं आहे दारू तुझ्या आमच्या कानात काहीतरी सांगते माझ्या काय कुठं चपात्या खायला या म्हणते कुणाला हां तर ह्यांना पण काम आहे त्यामुळे मी आज आहे दारावर. हां दिवसभर मी दारावर आणि ही फवारा मारायचा आहे यांना डोसावर त्यामुळं दोघं दुईकडे कामात गुंतणार आहे म्हणून म्हणलं चपाती स्वयंपाक आधी लवकर करून घेतलं म्हणजे काम मिटतंय. परत काय चटणी बघा चपाती खायची होईना पण चपात्या महत्वाची त्या कालवण नाही करायचं होईना. नुसत्या चपात्या काय चालेल ते ती करून ग भाजी कालवण कर की त्यांना बटाट्याची भाजी करून देते डब्याला तुम्हाला पण आमचं सांगते ग काय गे उशीर झाला लाईट आली माझ्यात आता कालवण करत बसलं तर तिकडं आधीच लाईट लगेच जाते दिवसाची थांबत नाही नाही ना सारखी जाते ती आपली पटकीला भिजवून मोकळं जातं म्हणजे टेन्शन मिळतं. हम्म. काय गडबड चालली आमची बघा. डबा घे तुझा गुडू पटकर भर डबा भरा चला चपाती भर डबा घे त्यातला डबा काढ. नाही दीदी किती पलटी डबा हा किती पलटी हां किती भरते मला मोकळी नाही दीदी बोलते तुला बरं येत नाही नाही म्हणाली का? डबा काढून तर ठेकी साईडला काढून ठेव ग माझी मी भरते काढून ठेव तेवढं पटकन इथे ठेव. होतोय ग मला कपडे भिजू घालायचे इथे अजून. आह तर इकडं बघा आमच्या ही बाळूमामाची पूजा चालू आहे. आमची दिदी ही आहे ना बाळूमामाची पूजा करते काय वाद बीत लावून मस्तपैकी ही म्हणल्यावर तिला बी बरं वाटतं एकदम ह्यात काम करते जशात काम करते आहे ना हां जय बाळूमामा. अगं मला बारकी पण काय म्हणते ग काय हा? म्हणते बघ की तर अगं तुमचं अंगात लई कळाय तुम्ही तिला म्हणून देताय होय. हा. तो 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 माझ्या खांद्यावर बसली बघा ही खांद्यावर वर बघ बसते माझ्या काय करावे ना होय कुठं हा ए कुठली आता चपाती झाल्यानंतर जाऊया पटकेन मळ्यात हां आज लई थंडी सुटली थंडीमुळं उठू बी वाटत नाही नाही उठाव तर काम बी लवकर आवरत नाही मग असं होतं लय उशीर आता मी हिरेच पोतं घेऊन जातो मळ्यात जाऊ हां जाऊ मी माझ्या नाही इथे लगेच हां चालते तो आम्हा ते हो करते हां नाही आता बसून काय करायचं हां म्हणून काय तर काम केलेलं दिसलं पाहिजे तुम्हाला. होय गावात तर काढ की मग गवत काढायला असतं तर शिर्डी आणली असते हिंडवायला होय तरी बांधून घातलं असतं काढा येईना म्हणून आणले मधलं खायला म्हणलं बागाच्या हां तिला बी मोठंच गवत खायचंय खा की इकडं होय तर कुत्रे आली बघा हाड आता तरी काय म्हणले ती आली ती होती शिर्डी खात नाही मग तशी इथे एक असल्यामुळं लगेच कांदीच उभात राहते होय तिला वाटते लांडगा झाला मला खाया पण लाईन गेली का लाईट गेली गेली का किती राहिलं भिजायचं पिसायचं आता कसं राहिले एक सारा झाला तेवढा तेवढं एकच झालं आणि एरिया राहिलेला लावला नाही कशाला उद्या काय गोठा झाला तर अजून एरिया लावून ठेवायचा त्यापेक्षा आपलं जसं पाणी चालू तसं लावलेलं बरा एरिया तार आहे ना चिटकली होती हां ती काढली का हां बरं झालं काढली मी म्हणलं आता तुम्ही काय फोन कर नाही या म्हणून शिर्डी घेऊन जायचं असं लावायचं एरिया तर बांधायचं तिथं मग एरिया लावायचा म्हणलं होतं हां म्हणून मोबाईल बी घरीच राहिला चार्जिंग नसल्यामुळं होय परत त्याचं
तास म्हणून मग चार्जिंग लावून आली आहे. संध्याकाळी मारल्या जाईल वर. तर आता झालं लाईटच टाइम गेली लाईट आहे का ना. तर लाईटच गेली. मग तर म्हणलं हिंडवा बसून जरा. हरळ ही खायसारखी आली बरं सगळं. सारखी आले पण काढा येत नाही हो, म्हणून म्हणलं त्याच्यावर काढायचे असलेल्या खेळत बसण्यापेक्षा जरा मोठी नागातावर मधलं ही मध्ये रोटरायचंच आहे मधलं. होय. मला म्हणलं खाय ना म्हणून मध्ये धरून हिंडवते. मला काय हिंडवा येईनावी बागाच्या त्या लाईनीत जिथं झाड नाही तिथं. होय. पण नको कशाला परत शेजाने काढा येईल आपलं गावात गटूळभर गावात तर होईल. हिला आता लिंबाचा पाला खायचा आहे. घरी टाकल्यावर खाते का? आहे का तो का आता कसा लिंबाचा पाला खात बसली. खत जर बदल पाहिजे थोडा. होय. बर बर म्हणलं होतं जावं दिगंजीला जायचं तुम्हाला. आता कवा जायचं? आता शिर्डी आणली. शिर्डीला आता हिंडवून जराशी म्हणलं मका टोचायची अजून. म्हणजे हिचा आधी पोट फुगूया परत माझ्याकडे बघत उभा राहते खात नाही म्हणून म्हणलं हिला बांधायची आता फुगून आणि मग मका टोचायची. आता जाऊ उद्या सकाळ दिगंजीला जरा सामान आणायचं आहे मिशनीचं ही. गुंड्या नाही त्या सुई नाही परत लेस बीस असं सगळं आणायचं एकदमच सामान. 3 आणणं आपल्याला काय होत नाही त्यामुळे आवराजून जाऊन सगळं एकदमच आणूया. होलसेल दिलं तर होलसेलमध्ये आणू. एकदम जादा सामान घेऊन येते एकदमच म्हणूनच होलसेल दिलं जिथं होलसेल देते तिथं घेऊन येऊया. बरोबर. नाही आटपाडीला जाऊया मग. आटपाडीला तिथं दिगंजीत नाही दिल्या आटपाडीच न आणावं लागेल. आपल्याला भरपूर सामान घ्यायचं आहे तिकडं थोडं चुटकं घ्यायचं आहे. होलसेल दिलं तर घ्यायचं दिगंजीत नाही होलसेल दिलं तर मग आटपाडीत आणायचं. तसंच करूया ना. शेवगा भिजवायचा म्हणला होता ना तुम्ही. मका भिजून आता मका झाली पाहिजे का नाही. मका भिजवून मला वाटलं शेवगा भिजवायला गेलाय वर तिकडे. नाही मका झाल्या परत उद्या शेगव्या लावायचं पाहिजे. होय. शेवग्या शेंगा काय निघतेल्या का नाही त्या? होय निघते खाय बरं. थोड्या वरात ह्या होय खायला नव इकायला 4-500 होते होते. होय. पोरींचा बाजार आहे आता उद्याच्याला परवा दिवशी शाळेचा द्यावा म्हणते काय. होय दिगी काढून घेऊन यायच्या. शाळेचं 1 किलो भाजीपाला द्यायचा आणि 1 किलो पाणीपुरी करून द्यायची. दोघीला मग वेगवेगळं. बरं आता तो शिर्डी हिंडू आता मी घरनं जाऊन येतो माघारी. का काम आहे झालं घरी माझं तोपर्यंत. बर त्याला मग मी हिंडवत बसते शिर्डी या जावा घरनं माघारी थोड्या वेळ बादली शिर्डी मग मका टोचते थोडी.